तर म्यूट करा सगळ्यांनी. आता पुन्हा एकदा नूतन मॅडम आलेल्या आहेत आपल्याला योगी कथामृतचं पुढचं प्रकरण सांगण्यासाठी. त्यासाठी मला थोडस आधी पूर्वी बोलायचं आहे. आत्ताच जस्ट मी एक 2-4 पानं पाठवलीत मासिकाची. त्याच्यामध्ये देणगीचं कंप्लीट केलंय आणि शुभेच्छा ज्या आहेत त्या थोड्याफार चालू केल्यात मी. तर ते बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी. काही कमी जास्त असेल तर सांगा. सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे, आपण 500 रुपयाच्या खाली देणगी स्वीकारत नाही. आपली कमीत कमी रक्कम 500 आहे. कारण आपण काय प्रकारचं कार्य करतोय. आपल्या संस्थेचं कार्य शैक्षणिक जास्त आहे. लक्षात घ्या, इतर संस्थांपेक्षा आपली संस्था वेगळी आहे आणि अशी संस्था महाराष्ट्रात कुठंही नाहीये. याचं भान तुम्हाला असू द्या. की ह्या प्रकारचं जे ज्ञान मिळतंय, व्हॅल्यू मिळतायत, आपल्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, जी प्रगती होतीये, जे ज्ञान मिळतंय, जे आध्यात्मिक प्रगती होतीये, अशी संस्था कुठेही नाही. असेल तर मला सांगा. संस्था ज्या काम करतायत आज त्या रिस्ट्रिक्टेड एरियात काम करतायत. कोणी अन्नदान, कोण गोरगरिबांसाठी म्हणा किंवा काही संस्थांसाठी, अपंगांसाठी, अंधांसाठी किंवा आपण म्हणतो वृद्ध, हे एक एरिया रिस्ट्रिक्टेड आहे. आपला व्हास्ट एरिया आहे. आपण हायर एज्युकेशन संस्थातल्या टीचर्सला ट्रेनिंग देतो, स्टुडंट्सला देतो. आता बघा 15ला आहे बॉम्बेच्या कॉलेजमध्ये आणि बॉम्बेचं जे कॉलेज आहे, नामांकित कॉलेज आहे ते महाराष्ट्रातलं. त्यांच्या स्टुडंट्सला ट्रेनिंग आहे आपलं. आपण शाळेतल्या टीचर्सला देतोय. आपण स्पिरिच्युअल पण काम करतोय. आणि असं असताना आपल्याला जे काही मिळतंय ते बघून आपण देणगी दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही एक ठरवलं, कारण मनुष्यबळ पण कमी आहे. ते होल अँड सोल आम्हीच करतोय. आणि आम्हाला जास्त वाढवायचंही नाहीये पैसा गोळा करून. त्यामुळं आम्ही ठरवलं, की 100-100 रुपये घ्या, 150-150, ₹50 घ्या, ₹200 घ्या, ₹250 घ्या. हा हिशोब कोण ठेवणार आहे? आपण एवढं करतोय तरी माझ्या मिस्टरांना मला नाकीनऊ येतंय सगळं करता करता. कारण कोर्सची फी भरायची म्हटली की 1 तारीख उजाडते, रात्र उजाडते, 2 तारीख उजाडते, 4 तारीख उजाडते फी भरायला आपल्याला. आणि आपण केव्हाही फी भरतो, 9ला काय, 10ला काय. म्हणजे असं अश्युम करतो आपण कुठल्याही वेळेत टाकलं की आपल्याला ग्रुपला ऍड केलं पाहिजे. त्यामुळे कितीही आधी सुरू करून बघितलं मी, व्यवस्थित पैसे भरले जात नाहीत. छोटी अमाऊंट आहे. बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितले तर भले भले मोठ्या फी आकारल्या जातात. आणि असं असताना मग हा सगळा आम्हाला उद्योगच होऊन बसतो. देणगीचं नोंद करा, आता टूरवर होतो, पावत्या करा. आणि त्याच्यामध्ये एक पद्धत सांगितली की secretary.vihangamला जर तुम्ही मेल केला फोटो, तर तिथे मेलमध्ये राहणार आहे, पूर्ण राहणार आहे. मी तुम्हाला दाखवलं परवा, की मेलमध्ये तुम्ही कधीही टाकून ठेवा. मला त्रास होत नाही. आता काय होतं, कुठल्याही ग्रुपवर तुम्ही टाकून देता देणगीचं. ग्रुपवर देणगीचं काय टाकायची गरज आहे? कारण ग्रुपवर जर तुम्ही टाकलं तर सगळ्या ग्रुपच्या मेसेजमध्ये मिस होऊन जातं ना तुमचं नाव. भलं पर्सनल टाकलं तर आम्ही शोधत बसतो, की बाबा पर्सनल काय काय कोणाचे मेसेज आहेत, फोटो आलाय का ते चेक करतो. आता मी मासिकात लिहितीये, फोटो नाही, मी चेक करते तुमच्या कम्युनिकेशन मध्ये जाऊन, की बाबा फोटो आहे का. हे सोपं जातं, पण ग्रुपमध्ये मग ते शोधणं सोपं होत नाही. मग कोणी मंगलदेणीला पाठवतं, कोणी ग्रुपवर टाकतं, कोणी सेक्रेटरीला नंबरवर पाठवतं. आता स्कॅन कोड जो आहे आणि मेसेज जो आहे देणगीचा, त्यातच आपण लिहिलेलं आहे कुठल्या नंबरला पाठवा तुमचा स्क्रीनशॉट देणगीचा. ऍक्च्युअली देणग्या दिल्या तर ही नोंद ठेवायची काही गरज नाही. बँकेत जातच मेसेज असतो. पण मेसेज जो येतो बँकेचा, त्याच्यावर नाव येत नाही तुमचं. आणि मला असं वाटतं, की तुमचं कॉन्ट्रिब्युशन हे नोंद केलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला देणगी देता, त्यावेळेला माझ्या व्हायब्रेशन्स, माझ्याही तुम्ही कशासाठी देणगी देता, तुमच्या इच्छा काय, तुमचे संकल्प काय, हे मला माहितीच असतं. आणि म्हणून ज्यांचं माहिती नाही त्यांना मी परवा सुद्धा सांगितलं, मला कळवत चला. तुमचा काय हेतू आहे, तुमचा काय संकल्प आहे, म्हणजे माझी सुद्धा ऊर्जा त्यात ॲड होणार आहे. तर हे जे काही आहे ते आता बऱ्याच जणांनी मी सांगितल्यावर परवा कार्यक्रमामध्ये लगेच मला मेसेज डिटेल पाठवले. कारण देणगी ज्यासाठी देतो आपण, काही संकल्प पूर्ण झाल्यावर देतो, काही संकल्प पूर्ण व्हावेत म्हणून देतो. मग हे जर मला माहिती असेल, तर माझी ऊर्जा त्यात लागते. दुसरा हेतू, आपण जर मासिकात ते लिहिलं वाढदिवसाप्रित्यर्थ, आता तुम्हाला थोडंसं दाखवायचं म्हणजे एक मी दाखवतेच. कारण परवा मी ज्यावेळेला दाखवलं ना,
त्यावेळेला त्याचा परिणाम चांगला झाला. मला बरेच लगेच 2-4 मेसेज आले देणगीचे. हे बघा, मी आता हे केलं ना, आता हे मी पूर्ण केलं. तर हे जुलैचं आपण घेतलं होतं. जुलै ऑगस्टचं चेक करून घेतलंच होतं आपण. तर मला काय असं वाटतं, की आता आपण इथे काय कन्फ्युजन होतंय ना थोडंसं आपलं, की वाढदिवसानिमित्त द्यायचं, तर आपण विशेषमध्ये लिहित होतो आतापर्यंत. पण आता मला असं वाटतं, की इथेच लिहित चालू. आता हे माझ्या मुलाचीच आहे, वाढदिवसानिमित्त त्यांनी दिले. आता हे बघा, म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मिस्टरनी दिले, मी दिले. मग इथे लिहून ठेवलं मी, लग्नाच्या 33व्या वाढदिवसानिमित्त सत्कर्म. मग आता हे थोडंसं आत्ता डोक्यात आलं, की विशेष मला काय मी देणार आहे? किंवा सगळ्यांनाच विशेष द्यायच्या नसतात, पण देणगी तर बरेच जण देतात. मग आपण इथे लिहिलं, तर आपलं पण इंटेन्शन एक नेचरमध्ये जातं, निसर्गात जातं. आपण आपल्या स्वतःला सुद्धा सांगतो, की बाबा हे माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण जो काही वायफळ खर्च करतो, काही खर्च करतो, पार्टी देतो, इथे जातो, कपडा लत्ता घेतो. आता गुरुजींनी सांगितले आचार्यजींनी, कपड्यामुळे किती आपण काय-काय निर्माण करतो. त्याच्याऐवजी एक सत्कर्म म्हणून जर मी पैसे दिले, तर इथे असं आपण लिहायला लागूयात, सुरुवात करूयात. तर आता हे असं ॲड करतो. शिवाय जर विशेष द्यायचे आहेत, तर आपण विशेषमध्ये लिहिणारच आहोत. तर आता वाढदिवसानिमित्त हे असं लिहायला लागलेलो आहोत. आता हे जे पितृपक्षातलं केलेलं आहे, हे तर जुलै-ऑगस्टचं आपण चेक करूनच झालं. आता हे बघा, हे पिरॅमिडला दिले गेले. त्यामुळे फोटो मागितले, फोटो द्या. आता हे इतके कॉन्टॅक्टमध्ये नाहीयेत, त्यामुळे मी मागितले नाहीत. आता इथे पिरॅमिडचं काय झालं त्या दिवशी, 100 आणि ₹200 दिले. काय माहिती प्रकाशकडे घेतले गेले, काय गेलं? मग आता ते काही लिहिलं नाही आम्ही, लिहिणार पण नाही. 500च्या खाली आम्ही अजिबात नोंदच ठेवणार नाही. कारण आम्हाला एवढं जमणं शक्य नाहीये. आपली संस्था वेगळी आहे. आपण काही आजकाल आपण भिकाऱ्याला सुद्धा ₹100-200 काढून देतो. आणि मग संस्थेला तुम्ही इतकी कमी देणगी द्यायची, तुम्हीच विचार करा. तर आता हे थोडंसं आपण असं लिहिलं पितरांचं सुद्धा. बघा, हे मला मेसेज लगेच नंतर आले. तर मग मी आता देणगीतच हे लिहायला लागलीये. विशेषमध्ये नाही लिहिते. हे देणगीचं. कारण आज स्पेशल विशेष पंधरवडा होता पितृ-पंधरवड्यात. पितृ-पंधरवड्याच्या देणगीला, पितृ-पंधरवड्याच्या कर्माला खूप खूप महत्त्व आहे. आता तुम्हाला मी उद्या वाचूनच दाखवेल. हे जे त्रिपुर सुंदरी वाचतीये ना, त्यात त्यांनी लिहिलंय 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत आयुष्यात. त्याच्यामध्ये एक देणगी आहे. आणि या देणगीमुळं काय कर्म आपल्याला लागतं आणि कुठल्या प्रकारची प्रगती होते ते लिहिलेलं आहे. आता उद्या वाचेल, नाही वाचेल, पण मला जरूर आठवण करा. त्या पुस्तकात आहे सगळं हे. म्हणजे आपला जो धर्म आहे, आपला जो पद्धती आहे, त्या ज्या काही आपण कर्मकांड करतो, यज्ञाने कुठं फळ मिळतं, देणगीने कुठे फळ मिळतं आणि कर्माने कुठं फळ मिळतं, हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. आपण जे काल बघितलं काम, मोक्ष, धर्म आणि अर्थ या 4 गोष्टी आपल्याला आयुष्यात आपण करतो आणि या 4 गोष्टी कुठल्या कर्मांनी आपल्याला त्याचं फळ मिळतं, कुठल्या लेव्हलला मिळतं. स्वर्गात जायचंय का आपल्याला? का कुठे नरकातच आपण आपली पुढची अवस्था प्रगतीची करणार आहे आणि आत्ता भूतलावर या आपल्या स्थूल शरीरात आपली प्रगती कशाने होणार आहे, याचं त्यांनी सॉर्टिंग केलंय आणि त्याच्यात देणगीचं महत्त्व नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडेल. आणि याही पलीकडे जाऊन आता देणगीचं अजून खूप महत्त्व वाढलेलं आहे आणि वाढणार आहे. आणि या देणगीच्या स्वरूपातच आपला काही जो काही पुढचा अर्थार्जन असेल तो होणार आहे. खूप वेगळं स्वरूप येणार आहे आता आणि हे पूर्ण ज्ञानाचं ट्रान्सफर होणार आहे. माझं ज्ञान तुम्हाला, तुमचं ज्ञान मला, याच जोरावर, कारण त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण हे असं केलं. आता पितृपक्ष स्मृती सदिच्छा. हे सगळं करून झालंय माझं आता. तर आता हे बघा, काल मी हे बोलल्यामुळे लगेच मॅडमनी मेसेज वगैरे पाठवले. साखरे मॅडमनी पाठवलं. अमृता जोशी मॅडमचं पाठवलं म्हणून मी ग्रुपवर मुद्दाम टाकलं. आता माझ्या मिस्टरांनी सुद्धा ज्याला दिले त्यावेळेला मी त्यांना लिहिलंय नावं सासू-सासऱ्यांची. कारण नावाला व्हायब्रेशन्स आहेत, नावाला महत्त्व आहे. आपण बघतो नंबरला सुद्धा महत्त्व आहे. आणि नंबरचे व्हायब्रेशन्स घेणं गरजेचं आहे. म्हणून Zoom लिंक करताना नंबर लिहा, नंबर लिहा. कारण तुम्ही जेव्हा तुम्हाला दिलेला नंबर लिहिता, त्यावेळेला तुम्ही या विहंगममधनं तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा काही फॉर्म भरलेला आहे, कनेक्ट झालेला आहे, ते जास्त स्ट्राँग प्रमाणात होणार आहे. आपण बघितलं कित्येकांचे लकी नंबर आले. ह्याला खूप महत्व आहे. व्हायब्रेशन्सवर सगळं चाललेलं आहे. आणि मग नावं लिहीत नाही आपण. आता ठीक आहे, सगळ्यांना काही नावं लिहायची नाहीयेत. त्यांनी जनरल लिहिलं, की सगळ्याच आता यांनी लिहिलेलं आहे. आता बघा, सगळ्यांच्या सासर-माहेरच्या पितरांना किती छान लिहिलं. सगळेच झाले पितर. आणि मी तर म्हणते सासर-माहेरच्या मी मी सांगितलं मित्र-मैत्रिणी कोणाचंही आपण करू शकतो.
जसं सुलक्षणा मॅडमनी आता लिहिलं, की सगळ्यांचंच ह्यांनी त्यांनी मुक्ती मागितली तिथे काशीला गेल्यावर. मी सुद्धा तेच केलं. आपले सगळे विहंगमचे जे काही साधक जोडलेले आहेत, त्या सगळ्या पितरांना मुक्त केलं मी तिथे सगळा विधी. तसंच मॅडमनी पण केलं. तसं आपलं ना आता कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतोय. याच्याही पलीकडे जाऊन आपण आपले सर्वच म्हणून आपल्या आजूबाजूचे परिसरातले आणि हे मी काम केलेलं आहे तुम्हाला सांगते. मी जे नुसतं हे देणगी आणि हे करत नाहीये, पूर्ण शास्त्रशुद्ध आपल्या परिसरात आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, इव्हन हेमांगण, इव्हन पिरॅमिड याच्या आजूबाजूचा कित्येक एकर जागेतले जे काही आत्मे आहेत ते सोडवलेले आहेत. मुक्ती जी काही मुक्ती प्रोसेस आहे, ती सगळी करून घेतली. परवा तुम्हाला माहिती आहे आमच्या ह्याच्यात काय झालं? त्याची पण लगेच मी मुक्ती करून घेतली. आणि ॲक्सिडेंट मध्ये गेलेले, आत्महत्या केलेले यांची तर मुक्ती आपण विशेष केलीच पाहिजे. बघा शैलजा मॅडमने दिली. तर आता हे जे काही तुम्ही देता, आता इथे मला फोटोही मिळाला नाही. किती जुन्या साधक आहेत. फोटोही नाही काहीच नाही. मग काय समजायचं? आता ह्याच्यातच हे घुसडलं गेलं. काय करायचा प्रश्न पडतो. कारण तारखेनुसार आपण करतो. निलिमा मॅडमने दिले. बघा आता हॉस्टेल त्यांचा आपले संकल्प आणि आपला जो काही श्रावण भाद्रपद आहे त्याचं फळ आहे. लगेच त्यांनी दिलं. लोकं लाखोनी कमवतात आणि मग ₹500 द्यायला सुद्धा नाकी नऊ येतं. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जे देणार तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला मिळणार. हे आयुष्याचं गणित आहे. हे जर समजलं नाही तर सगळं व्यर्थ आहे. ज्यावेळेला मॅडमनी मुलाच्या नोकरी लागावी म्हणून आधी डोनेशन दिलं, लगेच 8 दिवसाच्या आत नोकरी लागलेली आहे. लगेच आज हा हॉस्टेल पूर्ण झाला. वर्षभराचं इन्कम पूर्ण फुल झालं. नाहीतर मग किती आपण द्यावी? आपल्याला फायदा अनेकांना 1.5-1.5, 2-2 लाख फायदा झालाय आणि अजूनही ₹500 ही देणगी आलेली नाहीये. तर या गोष्टी मी जसं म्हणतीये, की एक संस्थेची चालक म्हणून म्हणतीये, तसंच तुमच्या हिताची म्हणूनही मी गोष्ट करतीये. हे जोपर्यंत होणार नाही, तोवर तुमचे प्रॉब्लेम सुटणार नाही आणि तुमचं आयुष्य बदलणार नाही. आयुष्य हे गणित आहे, गणित आणि सगळं काही आपणच क्रिएट करतोय. या गोष्टी एकदा लक्षात आल्या ना, एक भाकरीचा तुकडा सुद्धा आपण सगळे मिळून खाऊ शकतो. तर आता हे जे आहे विहंगम परिवारातील साधकांना शुभेच्छा. इथे काही पैसे द्यायचे नाहीयेत. इथे मनसोक्त तुम्ही इच्छा तुमच्या दिल्या पाहिजेत. आता हे सुद्धा मॅडमनी माझं मी बोलते लक्षात घेऊन आधी लिहिलंय आणि मग लगेचच नोकरी लागलेली आहे. या गोष्टी लक्षात घ्या. ह्या व्हायब्रेशनचे इफेक्ट आहेतच आहेत. म्हणून तुम्ही हे मेसेज देताना हायर ऊर्जेत जायचंय. तुम्ही जेव्हा हे पान पाहता, त्यावेळेला हायर ऊर्जेत जायचंय. तुम्ही ज्यांच्याबद्दल लिहिताय त्यांना हे पाठवायचं. आता दीपाली मॅडमनी बघा सासूबाईंसाठी दिलं. एक प्रेमाचं असतं. सासूबाई हे बघा आमच्या मासिकात मी दिले. हे बघा तुमचा फोटो आला. किती ऊर्जा हायर होईल आपली पण आणि त्यांची पण. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि या छोट्या-छोट्या गोष्टींनी आपण खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी कमवू शकतो. ज्या मी मिळवल्यात माझ्या अनुभवाच्या जोरावर सांगतेय मी. आणि किती दीपाली मॅडम काही एकटेच आहेत का दीपाली मॅडम विहंगममध्ये? त्यांनाच पडलंय का सगळं? बघा आता हे अजून खूप मेल आलेले आहेत त्यांचे. किती याला काही पैसे लागणार आहेत का? हे बघा तामाणे मॅडमनी केलेलं. हे बघा ही माझ्या मुलाचं पण मी केलेलं आहे. हे बघा सुलक्षणा मॅडमनी केले. किती वेळ लागणार आहे? किती व्यवस्थित त्यांनी मेल पाठवून ठेवले. मी आल्यावर मला वेळ मिळाला तसं केलं आता. आता हे करेक्शन करायचे आहेत. अजून मेल बघायचे आहेत. हे बघा शारदा मॅडमनी सुनेबद्दल. सुनेला आपण असं करू शकतो. इथे काय पैसे द्यायचे आहेत का? देणगी द्यायची आहे का? नाही द्यायची आहे. आपल्याच बहिणीचा आपण एवढा सुंदर फोटो दिला. एक सरप्राईज दिली तिला. माहिती नाही मॅडमनी सांगितलं का नाही? एक सरप्राईज देऊ शकतो. म्हणू शकते, "अगं कुठून फोटो घेतला?" शैलजा मॅडमचं तसं झालं. मी फ्लायरवर कुठला पावसाळ्यात ती छत्री घेतलेला फोटो टाकला होता बघा दोघींचा 21 जूनचा. त्यांना किती आनंद झाला. म्हणे, "कुठला फोटो? खूप छान आहे." छोट्या-छोट्या गोष्टी येत नाहीये आणि फोटो म्हणजे व्हायब्रेशन्सच आहेत. आपल्या सगळ्या ऑराच आहे. फोटो म्हणजे इतकी साधी गोष्ट नाही. म्हणून तर फोटोला महत्त्व आहे आणि म्हणून तर मृतात्म्यांचे आपण फोटो घरात ठेवायचे नाहीत. मी काल गुरुजींना विचारलं, तर ते पूजेला फोटो मागत होते. मी म्हटलं, "फोटो नाहीयेत." तर ते म्हणाले, मग मीच विचारलं, "काय करायचं गुरुजी सांगा तुम्ही?" तर ते म्हणाले, "तुम्ही बरोबर म्हणताय. मग बांधून ठेवायचे फोटो आणि वर्षातनं 2दा काढायचे. एकदा पितृपंधरवड्यात काढायचे आणि दुसऱ्यांदा जे तेव्हा गेलेले असतात त्या तिथीला काढायचे म्हणे. इतर वेळेला गुंडाळून ठेवायचे."
तर फोटोला अत्यंत खूप महत्व आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. तर हे मला आता सुद्धा एक मेसेज आला आणि ₹100 ₹101 देणगी पाठवली. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. काय आपण घेतोय, किती दिवस घेतोय आणि आपण काय देतोय. देणगीला मोल नाही, कितीही दिली तरी ती देणगीच आहे. पण आपल्या संस्थेचं नेचर बघा आणि आपल्याला काही तशा देणग्या नाहीत. आम्ही आम्ही हे आहोत. आम्हाला इतक्या छोट्या-छोट्या देणग्या घेण्यापेक्षा आम्ही पैसे देतच आहोत. पिरॅमिड आम्हीच उभारलेला आहे आमच्या पैशाने. आम्ही काही लोकांच्या देणग्या गोळा करून पिरॅमिड उभारलेला नाहीये इतर ठिकाणासारखा. त्यामुळे जो काही पैसा लागतोय तो आम्ही भरतोच आहोत. प्रत्येक पिरॅमिडच्या कार्यक्रमाला जो काही नाश्ता आहे तो आमच्याच ह्याच्यातनं होतो. आम्ही नाही सटर-फटर बिल लावत. फक्त जेवणाचं आपण विहंगममधनं हे करतो. सीएची बिलच 50,000-60,000 येतात. पूर्ण आपल्याला ऑडिट करून घ्यावं लागतं वर्षाचं. प्रत्येक जो काही खर्च आहे मेंटेनन्सचा तिथला कुठलीही बिलं लावता येत नाही. आता सीसीटीव्ही वगैरे सगळा लावला त्याचं बिल अजिबात करता आलेलं नाहीये. पिरॅमिडमधले कपाटं, पुस्तकं सगळी माझ्या पैशाने मी घेतलेली आहेत. मला पुस्तकांच्या किती देणग्या येत होत्या, विचारत होता तुम्ही. पण मी माझ्या स्वतःच्या पैशाने पुस्तकं घेतलेली आहेत, की छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आपण कुठून घेणार आणि त्याचा हिशोब ठेवणार. कारण एक-एक पैशाचा आम्ही हिशोब ठेवतो. आम्ही एकही रुपया कॅशनी करत नाही कशाचं ट्रान्झॅक्शन आणि कॅशमध्ये तिथे आल्यावर आम्ही देणगीही स्वीकारत नाही. क्वचित अगदी कोणाला करता येत नसेल तरच ते घेतो. बाकीच्या ठिकाणी बघा किती कॅशने तुम्ही देता. कुठं नोंद असते आणि काय असते. कुठं तुम्ही देणग्या देता ते तुम्हाला कळतं का? कुठं जातात ते बघता का तुम्ही? आणि मग काही वेळेला विहंगमच्या अनुभवात येतं, मी हे केलं आणि मी ते केलं दुसरीकडचं. जेव्हा की विहंगमला तुम्ही देताना काटकसर करता. या सगळ्या गोष्टी बोलायला लागू नयेत, पण बोलायला लागतात काही वेळेला. तर आपण आता विचार केला पाहिजे. आपल्या घरातले कितीतरी इन्कम टॅक्स भरत आहेत. इन्कम टॅक्सला रिबीट आहे आपल्या एटीजे नुसार आपल्याला मिळालेला आहे तो संस्थेला नंबर. खूप कमी कालावधीतच मिळालेला आहे काम बघून संस्थेचं. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे ना. आणि तो जो इन्कम टॅक्समध्ये आपल्याला बेनिफिट दाखवायचा असेल, तर एटीजी नंबर आपल्याला पॅन कोड द्यावा लागतो. तर हे तुम्ही जरूर घरातले नोकरी करतायत, बिझनेस ज्यांना इन्कम टॅक्स पडतोय त्यांना सांगा. आपल्या ह्याच्यासाठी हातभार लावा. घ्या मॅडम, नूतन मॅडम. हो मॅडम. आणि मला जरा ह्याच्यावर एक विनंती करायची आहे सगळ्यांना. ज्या वेळेला आम्ही मासिक बनवतो त्या वेळेला खूप वाईट वाटतं जर कुणाचा एखाद्याचाच असा फोटो नसेल, फक्त नाव असेल तर. त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की प्रत्येक नावाशेजारी फोटो असावा. मग ते ऐनवेळी मॅडमनी खूप त्रास. सुद्धा कुठून मॅडमनी घेतले होते मागच्या वेळेला. मी सुद्धा कुठून मागचे काढत बसते शोधत, पण काही वेळेला नाही मिळत ते. आणि काही लोकांना मी सांगितलंय तुम्ही पाठवावं असं नाही, तुम्हाला नाही पाठवायचं लिहा ना देणगीची स्क्रीनशॉट पाठवताना. फोटो टाकू नये संपलं. ऐनवेळी मग ते शोधत बसावं लागतं किंवा ते सापडत नाही, मग फोन करावे लागतात किंवा काही. नाही त्याही पलीकडं मॅडम माहिती का नूतन मॅडम, आपलं जे काही आपण शिकतोय देणगी कशासाठी द्यायची आहे? एक हायर ऊर्जेत जाण्यासाठी द्यायची, बरोबर? की दातृत्व घ्यायचंय. आपला हात वर आहे देताना. घेणाऱ्याचा खाली आहे, बरोबर? मग बरोबर. देताना आपण हायर ऊर्जेत जातो की नाही? हायर लेवलला आपण जातो. यासाठी आपण देणगी देतोय. म्हणजे आपण हायर ऊर्जेत गेलो, ज्या ऊर्जेत आपण असतो तेच आयुष्य घडतं. बरोबर? मग हायर ऊर्जेत मी देणगी देतीये, मी वरच्या लेव्हलला गेलीये, मी हायर लेव्हलला आली, म्हणजे माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडणारच आहेत. हो. घडतातच. आणि मग ह्यासाठी आपण देतोय, तर तर देणगी देतानाचा आनंद किती मनाला झाला पाहिजे. मी व्हायब्रेशन क्लिक करताना सुद्धा आपण तो हेतू घेऊन क्लिक केलं पाहिजे. मग फोटो टाकताना सुद्धा आनंद छान-छान फोटो टाका म्हटलंय तुम्हाला. तो फोटो सिलेक्ट करताना, छान फोटो घेताना सुद्धा आता निलिमा मॅडमचा मला बघून किती छान वाटलं, मस्त फोटो आहे. तुमचे काय-काय फोटो, ते फोटो देताना सुद्धा कोणी कसे-कसे देतात. चला. विचार करा, या सगळ्या गोष्टी क्षुल्लक नाहीयेत, महत्वाच्या आहेत. आपला सुंदर फोटो देणे, सुअवस्थेतील फोटो देणे, नाहीतर हात कट झालाय, हे कट झालंय असं देऊ नका. हे व्हायब्रेशन्स आहेत आपले, लक्षात घ्या. मॅडम, कितवं प्रकरण आहे आज? हो. 45 चालू आहे ना. या. 46व संपत आलंय आता, कारण 45 काल कंप्लीट झाले ना. हम्म. तर काल आपण बघितलं होतं
सर्वांना आत्मवंदन. आजही तुम्ही आलाय आणि योगी कथामृत कार्यक्रमासाठी त्यांचं स्वागत आहे. तर काल आपण बघितलं होतं निराहारी योगिनी ह्या प्रकरणाचं नाव आहे आणि त्या गिरीबाला नावाच्या ज्या संत आहेत त्या काहीही निराहार म्हणजे त्या पाणी सुद्धा पित नाही. तर त्यांच्याबद्दल स्वामीजींना खूप वर्षापासून माहिती होतं, पण ते त्यांना अमेरिकेत असल्यामुळं त्यांची भेट घेता येत नव्हती. आता ते त्यांना भेटायला गेलेले आहेत, तेव्हा ते इथं त्यांना विचारतात. तिथं आपण बघितलंय काल की ते तिथं पोहोचलेत त्यांच्या पोट गाडीतून आणि बरेच प्रॉब्लेम आले त्यांना तिथं पोहोचताना वगैरे. आणि आता त्यांना तिथं विचारतायत की आपण खरंच काही खात नाही का, किंवा तुम्हाला मोह होत नाही का खाण्याचा वगैरे, मग तुम्ही काय करत असता वगैरे त्यांच्या जीवनाबद्दल ते विचारतायत. तर त्या फारशा काही अशा हे नसतात की माझं काही विशेष असतं. आता त्या 68 वर्षांच्या आहेत आणि जवळजवळ 56 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अन्न पाणी काहीच घेतलेलं नाहीये. तर ते इथं आता त्यांचं संभाषण आहे. आपल्याला खाण्याचा कधी मोह होत नाही काय? मला जर खाण्याची उत्कट इच्छा झाली तर अर्थातच मला खावे लागेल. आता त्या इथं त्यांच्या इच्छाशक्तीबद्दल बोलतायत. हे सूत्रमय सत्य त्यांनी सध्या आपण भारदस्त शब्दात सांगितले. आता हे सत्य या जगातील मानव प्राण्यांना 3 वेळा दिवसातून भरपूर जेवणाऱ्या अशांना पुरेपूर माहित आहे. पण आपण काहीतरी खातात, म्हणजे ते त्यांना म्हणतात की काहीतरी खातात, म्हणजे त्यांना हे म्हणायचंय की तुम्ही कशावर जगता ह्याबद्दल जरा सांगा मला. आपले पोषण हवा व सूर्यप्रकाश. आता इथं सूर्यप्रकाश जे दिलेला आहे, सूर्यप्रकाश काय करतो ह्याच्याबद्दल एक डॉक्टरांचा मेळावा भरला होता 17 मे 1933 मध्ये. तेव्हा त्यांनी काही स्पष्टीकरण दिलं होतं. ते भाषण एका डॉक्टरांचं इथं आलेलं आहे, डॉक्टर जॉर्ज डब्ल्यू. त्यांनी नंतर म्हणजे जे सायंटिफिक रिसर्च झाले त्याच्यावर की कसा मनुष्य ह्या सूर्यप्रकाशावर जगू शकतो, तर त्याचं इथे दिलंय. अत्यंत महत्वाचे असे हे किरणोत्सर्जन शरीरातील विद्युत वलयात सूक्ष्म अशा विद्युत प्रवाह पुरवित असते. शरीरातील विद्युत वलय म्हणजे शरीरातील मज्जासंस्था, नाड्या वगैरे. ह्या नाड्यांना मज्जातंतूंना अशा तऱ्हेने सूर्यकिरणांकरवी अन्न मिळत असते. डॉक्टर क्राईल म्हणतात पुढं की एक एक अणू म्हणजे एक एक सूर्यमाला आहे. अणू म्हणजे गुंडाळून ठेवलेल्या स्प्रिंग सारखी सूर्यकिरणांच्या उत्सर्जनांची भरलेली वाहने होत. म्हणजे त्याच्यामध्ये सूर्यकिरणच आहेत, म्हणजे ती ऊर्जा आहे ती आपल्याला सूर्याकडूनच मिळते. शक्तीने भरलेल्या या असंख्य अणूंचा अन्नासारखा उपयोग होतो. शक्तीने भरलेली ही वाहने जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा ती हळूहळू शरीरातील धातूंमध्ये रूपांतर पावतात. अशा तऱ्हेने हे किरणोत्सर्जन शरीरामध्ये नवीन नवीन रासायनिक शक्ती, नवीन 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 विद्युत प्रवाह निर्माण करीत असते. तुमचे हे शरीर अशा अणु परमाणूंनी बनलेले आहे. तुमचे स्नायू, मेंदू, डोळे व कान यांसारख्या तुमचे ज्ञानेंद्रिये अशा अणु परमाणूंनी बनलेले आहेत. एक दिवस असा येईल की मनुष्य प्राणी हा ह्या सूर्यशक्तीवर सरळपणे कशाच्याही मध्यस्थीखेरीज जगू शकतो, जे शास्त्रज्ञांना आढळून येईल. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये विल्यम एल लॉरेन्स लिहितात. आता त्याच्यावर पण अजून संशोधन झालेलं आहे पुढे. सूर्यप्रकाश पकडून ती सूर्यशक्ती ओढून घेण्याची ताकद क्लोरोफिल ह्या एकमेव द्रव्याच्या ठिकाणी असते. आता हे क्लोरोफिल जे असते ते वनस्पतींमध्ये आढळतं. निसर्गामध्ये क्लोरोफिल हे सूर्यप्रकाशातून शक्ती पकडून घेते व ती वनस्पतीमध्ये साठवून ठेवते.
ह्या शक्तीखेरीज कुठलाही जीवजंतू, कोणतीही वनस्पती जगू शकणार नाही. ही सूर्यशक्ती वनस्पती आपल्या अंतरंगामध्ये साठवून ठेवतात. आपण ह्या वनस्पती खातो किंवा या वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांचे मांस खातो आणि अशा तऱ्हेने आपल्याला जीवनाला आवश्यक तेवढी सूर्यशक्ती आपण प्राप्त करून घेतो. दगडी कोळसा किंवा खनिज तेल यांमध्ये जी शक्ती असते ती त्यांच्या ठिकाणी कोट्यावधी वर्षांपूर्वी त्या काळातल्या वनस्पतींनी सूर्यप्रकाशापासून मिळवलेली क्लोरोफिलचा जो साठा साठवलेला असतो त्यापासून ती निर्माण झालेली असते. तसे पाहिले तर आपण सूर्यावरच क्लोरोफिलच्या मध्यस्थीने जगत असतो. बघा केवढं मोठं आहे की आपण वनस्पतींमधल्या क्लोरोफिल मुळे आपण सूर्यप्रकाश ग्रहण करतो आणि असं पण आपण जेवण नाही खात किंवा त्याच्यामधलं फक्त सूर्याची जी शक्ती आहे तीच आपण घेत असतो. आपले पोषण हवा व सूर्यप्रकाश यांमधून येणाऱ्या सूक्ष्मतर अशा शक्तीच्या द्वारा होत असते. तसेच ते मेरुदंड शीर्षामधून जी विराट विश्वशक्ती शरीरात पुन्हा पुन्हा ताकद देत असते त्यांच्या करवी ही होत असते. बाबांना सर्व माहित आहे. आता ते त्या गिरीबाला त्यांना बोलतायत की बाबांना सगळं हे माहित आहे म्हणून. माताजी आपल्या पूर्वायुष्याबद्दल आम्हाला आम्हाला काही सांगता का? भारतातील सर्व लोकांना एवढेच काय पण 7 समुद्रापलीकडील आपल्या बंधू भगिनींना ते बोधप्रद होईल. म्हणजे तुमच्याकडून काही त्यांना शिकण्यास मिळेल जे तुमच्याबद्दल ऐकून. नंतर मग गिरीबालांनी आपल्या नित्याचा संकोच बाजूला सारला व संभाषणाच्या मनस्थितीत येऊन त्या बोलू लागल्या. बरे तर त्यांचा आवाज बारीक पण स्पष्ट होता. मी ह्याच वनक्षेत्रात जन्मास आले. माझे बालपण अगदी जुजबी सामान्य स्वरूपाचे होते. फक्त एकच विशेष गोष्ट अशी की मला मनस्वी भूक लागली. म्हणजे बघा ट्विस्ट इथं आहे की त्यांना खूप भूक लागायची. मी जेव्हा 9 वर्षांची झाले तेव्हा माझे लग्न ठरले. आई काय म्हणायची बघा त्यांना, मुली तू आपली भूक आवर. आता नवऱ्याच्या घरी जाशील आणि तुला ते जेव्हा परक्या माणसात वागावे लागेल तेव्हा तू सारा वेळ खातच बसशील तर तुला लोक काय म्हणतील. असं आईला त्यांच्या खूप चिंता होती त्यांची. ज्या आपत्तीच्या प्रसंगाची तिला कल्पना आली होती तो प्रसंग लवकरच घडून आला. म्हणजे त्यांचं लग्न झालं. पुढे माझे लग्न झाले. त्यावेळी माझे वय 12 वर्षांचे होते. लग्न झाल्यावर मी सासरी नवाबगंज मध्ये राहावयास आले. माझ्या खादाडपणाबद्दल माझी सासू सकाळी दुपारी रात्री सारखी बोलत असे. परंतु तिच्या बोलण्याचा एक चांगला परिणाम घडून आला. तिच्या ह्या सारख्या बोलण्याने माझ्या मधील सुप्त अशी आध्यात्मिक प्रवृत्ती जागृत झाली. एक दिवस सकाळी ती फार बोलली. अगदी निर्दयपणे तिने माझी हजेरी घेतली. आता त्याच्यावर चिडून संतापाने म्हणतात काय, तुम्हाला मी लवकरच दाखवे की आता यापुढे जिवंत असेपर्यंत मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही. म्हणजे इथं त्या चिडून हा निर्णय घेतात खरं पण त्यांची परीक्षा जी आहे ती पुढे आहे. माझी सासू उपहासाने हसली. असं ती म्हणाली, खादडल्या खेरीज तुला होत नाही तर तू उपाशी कशी राहणार. ते म्हणतात कुठलंच काम तू खाण्याशिवाय करत नाहीस, खाल्ल्याशिवाय मग तू हे कसं करणार. ह्या तिच्या बोलण्याला उत्तर नव्हते. तरी पण मी माझ्या मनामध्ये लोखंडासारखा ठाम निश्चय केला. मी एका आडोशाच्या जागी गेले व परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वरा, मी सारखी प्रार्थना करू लागली, मला आता गुरुची भेट करवून दे. अन्नवर्ज करून केवळ माझ्या तुझ्या प्रकाशावरच कसे जगावे असे शिकवणारा आता मला गुरु पाहिजे. आता ते गुरुच्या शोधात आहे. मी एका परमानंदाने भारावून गेले. म्हणजे त्यांना तिथं साक्षात्कार झाल्यासारखं झालं की आता तुला तुझे गुरु भेटतील म्हणून असं काहीतरी एक आश्वासन मिळाल्यासारखं झालं. एका सुखद प्रेरणेने प्रेरित होऊन मी नवाबगंज मधील गंगेच्या घाटावर जायला निघाले. वाटेत आमच्या सासरचे पुरोहित बुवा मला भेटले. महाराज, मी त्यांना माझ्या मनाची व्यथा सांगितली. पण ते अन्न ग्रहण केल्याखेरीज कसे जगता येईल हे मला आपण कृपा करून सांगाल काय. ते त्या पुरोहितांना विचारतायत जे त्यांच्या घरी सगळे विधी करायला येतात किंवा पूजा अर्चना करायला येतात त्यांना ते विचारतात.
ते माझ्याकडे नुसते बघतच राहिले. शेवटी सांत्वन करण्याच्या हेतूने ते मला सांगू लागले, मुली, आज संध्याकाळी देवळात ये. तुझ्या करता मी काही वैदिक हवन अनुष्ठान करेन. म्हणजे त्यांना शंका वाटते की हे नक्की मला काय म्हणजे हवन वगैरे करवतील त्यांनी काय होणार आहे असं त्यांना अशी खात्री वाटत नव्हती. अशा संदिग्ध उत्तराने माझे मन समाधान होण्यातले नव्हते. मी घाटाकडे पुढे चालू लागले. प्रभातीच्या सूर्याचे बालकिरण पाण्यामध्ये घुसत होते. एखादी पवित्र दीक्षा घेण्यापूर्वी जसे स्नान करतात तसे मी गंगेच्या पाण्यात स्नान केले. शुचिर्भूत झाले. नंतर मी नदीवरून परतले. माझ्या अंगावर ओलेच वस्त्र होते. आता दिवस चांगला वरती आला होता आणि इतक्यात माझ्या समोर माझे गुरु प्रकट झाले. म्हणजे त्यांच्या समोर गुरुजी आलेले आहेत. त्यांचे जे गुरु आहेत. मुली, प्रेमळ व दयार्द बुद्धीने भरलेल्या आवाजात ते बोलू लागले. तुझी निकडीची प्रार्थना ऐकून परमेश्वराने मला येथे गुरु म्हणून तुला बोध करण्याकरता पाठवले आहे. तुझ्या असामान्य व विलक्षण प्रार्थनेने परमेश्वराचे मन हेलावून निघाले होते. आजपासून तू केवळ सूक्ष्म प्रकाशावर जगू शकशील. तुझ्या शरीरातील अणु परमाणूंचे पोषण विश्वाच्या या अनंत प्रवाहामार्फत होऊ शकेल. इथं त्यांचे गुरु त्यांना तसा आशीर्वाद देत आहेत. नंतर गिरीबाला बोलावयाच्या थांबल्या. श्री राईट नंतर मग हे योगी परमहंस ते सगळं इंग्रजीमध्ये भाषांतर करू लागले. संत महिला पुढे आपली हकीकत सांगू लागले. त्यांचा मंद आवाज नीटसा ऐकूही येईना. म्हणजे ते आता पुढं गुरुजी त्यांचे गुरु काय बोलले त्याच्याबद्दल सांगते. घाटावर कोणी नव्हते. माझ्या गुरुजींच्या भोवती एक संरक्षक तेजवलय होते. म्हणजे एक प्रकाश, एक वेगळा प्रकाश त्यांना तिथं दिसत होता. त्यामुळे आसपास स्नान करणाऱ्या इतर माणसांना मला काही उपसर्ग झाला नाही. म्हणजे त्यांना त्याचा व्यत्यय आला नाहीये. त्यांच्या ज्या साध्या म्हणजे जे गुरुजी शिकवतायत किंवा त्यांना जी दीक्षा काही देत आहेत त्याच्याबद्दल. गुरुजींनी मला एका क्रियातंत्राची दीक्षा दिली. त्या तंत्राने मर्त्य माणसांच्या जड अन्नावरती अवलंबून राहण्यापासून शरीराला मोकळीक मिळते. त्या तंत्रामध्ये एका विशिष्ट मंत्राचा व साधारण माणसाला करावयास अवघड अशा एका प्राणायामाचा अंतर्भाव होता. ह्या प्रकारात औषध पाणी किंवा जादूटोणा असे काहीही नाही. क्रिये व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. आता क्रियायोग तर हे परमहंस योगानंदांना चांगलंच माहिती होतं किंवा ते बऱ्याच प्रकारच्या क्रिया करत होते आणि ह्या क्रियेबद्दल सुद्धा त्यांनी जाणून घेतलं. अमेरिकन वर्तमानपत्राच्या बातमीदाराच्या पद्धतीनुसार ही पद्धत मी त्यांच्याकडून नकळत शिकली. म्हणजे अमेरिकन वर्तमानपत्राच्या बातमीदार कसा न कळत बातम्या सगळ्या घेत असतो आणि गपचूप ते छापत असतो त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये. तसं मी त्यांना न कळता मी समजून घेतलं आध्यात्मिक त्यांच्या ज्ञानानं की ही कुठली पद्धत आहे ते. मी गिरीबालांना इतर बाह्य जगाला कुतूहल वाटेल असे मला वाटलेले पुष्कळ प्रश्न विचारले. त्यांनी मला जी थोडी थोडी माहिती दिली ती खालीलप्रमाणे. मला कधी मुले झालीच नाही. मला विधवा झालेला पुष्कळ वर्षे होती. मी झोप अशी फार थोडी घेते. कारण झोप आणि जागेपणा ह्या दोन्ही गोष्टी मला सारख्याच म्हणजे त्या नेहमी त्या धुंदीतच असतात. पूर्ण आनंदाच्या त्या क्षणामध्ये असतात. दिवसा मी माझी घरातली कामे करते व रात्री ध्यानाला बसते. ऋतू बदलताना मला हवामानात फरक थोडा थोड्याच प्रमाणात जाणवतो. मी कधी आजारी पडले नाही की मला कधी रोगही झाला नाही. तेव्हा एखाद्या अपघात होऊन मला इजा होते तेव्हा त्यांना यातना सुद्धा कमीच होतात. थोड्याच यातना होतात. मला मलमूत्र विसर्जन करावे लागत नाही. माझ्या नाडीवर व श्वसन क्रियेवर मी नियंत्रण ठेवू शकते. माझे गुरु व इतर महात्मे यांच्या भेटीचे मला दृष्टांत होतात. म्हणजे त्यांना कळून येतं त्यांचे गुरु कुठे आहेत किंवा गुरूंबरोबर कोण आहे किंवा अशा सगळ्या गोष्टी त्यांना. अन्न वाचून जगण्याची विद्या आपण इतरांना का शिकवत नाही ते म्हणतात. आता स्वामी परमहंस योगानंद त्यांना विचारतात की माताजी हे तुम्ही दुसऱ्यांना का नाही शिकवत. तर त्या एकदम शांत झाल्या आणि पुन्हा
म्हणजे नकारात्मक बोललेले आहेत. नाही, हे गुपित फोडायचे नाही. अशी सक्त ताकीद माझ्या गुरुने मला दिली आहे. परमेश्वराच्या सृष्टीचे ह्या नाटकामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये अशी त्यांची इच्छा आहे. मी जर पुष्कळशा लोकांना उपाशी राहण्याचे शिकवले तर शेतकऱ्यांना बरे वाटणार नाही. रसाळ फळे जमिनीवर तशीच पडून फुकट जातील. असे दिसून येते की दुःख, उपासमार, रोगराई ही आपल्या कर्मांचीच फळे असून तीच शेवटी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शोधून काढण्याच्या कामी प्रवर्तित करीत असतात. म्हणजे ते म्हणतात हे सुख दुःख जे आहे, म्हणजे आपण म्हणतो की पैसे कमवण्यासाठी, पण पैसे कशासाठी लागतात, ते आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणून आपण पैसे वगैरे कमवत असतो. किंवा आपले जर ही जी बेसिक गरज आहे आपली की अन्न खाणे किंवा अन्न मिळवण्यासाठी धडपड करणे, तर तर ही बेसिक जी आपली गरज आहे ती जर मुळातून निघून गेली तर मग दुःख पण येणार नाही किंवा उपासमार किंवा रोगराई असं काहीच होणार नाही. लोकांना या ऊर्जेबद्दल माहिती होईल आणि त्यांचे जे कर्म आहेत ते फेडण्यासाठी त्यांना दुसरे काही मार्ग घ्यावे लागतील. आणि मग त्यामुळं काय होईल की निसर्ग परमेश्वराची जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये अ, ढवळाढवळ केल्यासारखं होईल असं त्या म्हणतात. म्हणून हे असं काही मी दुसऱ्यांना शिकवणार नाही. माताजी, आपण एकट्यानेच उपाशी निराहारी राहण्यात काय स्वारस्य आहे? म्हणजे ते म्हणतात कितीतरी लोक असे उपासाने वगैरे पण मरत असतील, पण ही जर साधना त्यांना आली तर किती बरं होईल असं योगानंदांना वाटतंय. मनुष्य प्राणी हा आत्मस्वरूप आहे हे सिद्ध करण्याकरता ते म्हणतात की माझं जे जीवन आहे किंवा माझ्या जीवनाकडे लोकांनी बघावं, ते आत्मस्वरूप कसं आहे की परमेश्वराचं आणि आपलं नातं हे माझ्या या जगण्यावरनं कळणार आहे. मनुष्य प्राण्यामध्ये किती ताकद आहे हे इथं कळणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सुज्ञता झळकली. परमार्थिक प्रगतीने माणसाला अन्ना वाचून नुसते चिरंतन प्रकाशावर जगता येते हे त्याला हळूहळू समजावे हे दाखवण्याकरता. आता इथे त्यांनी दिलंय की त्यांची गिरीबालांची जी निराहारी अवस्था होती ती एक प्रकारची सिद्धी आहे. म्हणजे आता म्हटलं ना त्यांनी की मला गुरूंनी एक दीक्षा दिली म्हणून, तर ती एक प्रकारची सिद्धी आहे. ती पातंजली योगसूत्रामध्ये दिलेली आहे. विशुद्धी चक्रावर परिणाम करणारा एक विशिष्ट प्राणायाम त्या करतात. विशुद्ध चक्र हे मेरुदंडातील सूक्ष्म शक्ती प्रवाहाचे 5वे चक्र होय. हे चक्र घशाच्या पाठीमागे असून ते आकाश किंवा इथर या 5व्या तत्वावर पंचमहान महाभूतांपैकी 5वे नियंत्रण करते. म्हणजे जे आकाश आहे ते आपल्या घशाच्या पाठीमागच्या साईडला तिथं ते तत्व असतं आणि ते जागृत होतं. हे महाभूत जड पेशीच्या जणू सॉरी हे महाभूत मधील मोकळी जागा व्यापून असते. त्या विशुद्धी चक्रावर ध्यान लावल्याने साधकाला केवळ आकाश शक्तीवर किंवा हवेवर जगता येते. म्हणजे त्या इथं या विशुद्धी चक्रावर ध्यान लावून त्या बसतात. तेरेसा नॉयमन ह्या कुठल्याही तऱ्हेचे जड स्वरूपाचे अन्न खात नाहीत की अन्न खावे लागू नये म्हणून कोणतीही शास्त्रीय योगिक तंत्र साधनाही करीत नाहीत. त्यांच्या वैयक्तिक कर्मामध्ये पुष्कळशी गुंतागुंत असावी आणि त्यामुळेच अशा तऱ्हेचा हा प्रकार संभवत असावा. थेरेसा नायमन व गिरीबालांसारख्या संतांनी बरेच जन्म परमेश्वरास समर्पित केलेले असतात, पण त्यांच्या बाह्य जगात व्यक्त करण्याच्या रीती वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. म्हणजे हे आता त्यांना ते येशू ख्रिस्तांचा येशू ख्रिस्तांचा त्यांना साक्षात्कार होत होता थेरेसा नॉयमन यांना. आणि तिथं अशी काही योगिक क्रिया वगैरे नव्हती होत. त्या पूर्ण
म्हणजे ती पण एक प्रकारची जी भक्ती आहे, ती भक्ती त्यांच्यामध्ये कार्य करत होती. आणि जे गिरीबाला ज्या आहेत अ, त्या इथं सिद्धीमुळं त्या अशा राहू शकत होत्या. हे आता इथं सगळं दिलेलं आहे आणि ते तिथून निघून जातात आणि हे प्रकरण संपलेलं आहे. आता पुढचं प्रकरण, मॅडम चालू करू पुढचं? प्रकरण 47. काय म्हणताय? काय म्हणताय? प्रकरण चालू करते मग. हो. आणि कितवं आहे त्यामध्ये प्रकरण? 47 हम्म. संपेल मग आज. 46 पण आज जर संपेल घ्यायचं का? असेल ठीक आहे. तर 4:30 पर्यंत, 5:30 पर्यंत संपून जाईल. हम्म. केवढं आहे अगदी प्रकरण आज आहे? 47. नाही नाही, केवढं आहे? किती मोठं आहे? काय आहे? नाही, हे सगळं जास्ती करून त्यांनी वर्णन दिलेलं आहे तिथं. ठीक आहे. मेजवानी असते, नंतर ते घ्या जातात घ्या तिकडं घ्या घ्या. अमेरिकेला. ठीक आहे. तर आता हे प्रकरण मग 47 आहे. उद्यापासून आपण भगवती पुराण सुरू करूयात. हो हो, कारण चालेल चालेल. नवरात्र सुरू झालेलं आहे. आपण ललित त्रिपुर सुंदरी ग्रंथ विश्लेषण करत आहोत. आणि भगवती पुराणमध्ये पण ते घेतलं तर छान वाटेल. उद्यापासून मग दुपारच्या कार्यक्रमात मी भगवती पुराण सुरू करते. चालेल. तर हे 47वं जे प्रकरण आहे, माझे पश्चिमेस प्रत्यागमन. मग तिकडं ते तिकडं जायला निघतात आणि त्यांनी बऱ्याचशा वस्तू वगैरे घेतलेल्या असतात. आता ह्याच्यामध्ये जास्ती करून त्यांचं वर्णन दिलेलं आहे की मला कसं वाटतंय वगैरे असं. मग त्यांनी काही भेटवस्तू वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्या भेटवस्तू देताना जो एक प्रसंग घडलेला आहे तेवढा महत्वाचा मी सांगते इथं तुम्हाला. सगळ्यांना त्यांनी त्या वस्तू वाटलेल्या आहेत आणि एक श्री डिकन्सन म्हणून होते, तर त्यांनी चांदीचा पेला दिलेला आहे भेटवस्तूची, भारतातून त्यांनी आणलेली आहे. ते डिकन्सन यांच्यासाठी. तर आता ते काय म्हणतात, गेली 43 वर्षे मी त्या चांदीच्या पेल्याबद्दल वाट पाहत होते. मोठी लांबलचक कहाणी आहे ती. माझ्याजवळच ते गुपित मी ठेवले होते. श्री डिकन्सन माझ्याकडे संकोचाने पाहत राहील. या कहाणीची सुरुवात मोठी नाट्यपूर्ण आहे. मी बुडत होतो. नेब्रास्का मधील एका लहानशा गावामध्ये एक 15 फूट खोलीचा पाण्याचा हौद होता. तेथे माझा थोरला भाऊ व मी असे दोघे खेळत होतो. खेळता खेळता त्याने मला पाण्यात ढकलले. त्यावेळी माझे वय 5 वर्षांचे असावे. पाण्यात दुसऱ्यांदा मी बुडून जाणार होतो आणि त्यावेळी अकस्मात सर्व अवकाश भरून टाकणारा एक अनेक रंगांचा झगझगीत प्रकाश मला डोळ्यांपुढे दिसला. त्या प्रकाशाच्या मध्यभागी मला एका माणसाची आकृती दिसली. तिचे डोळे अगदी स्थिर होते व मुद्रेवर आश्वासन देणारे स्मित होते. तिसऱ्या वेळी जेव्हा मी पाण्यात बुडायला लागलो तेव्हा माझ्या भावाच्या एका सोबत्याने वाळुंजी नावाचे एक काहीतरी फळ आहे, त्या वाळुंजीच्या झाडाची एक लांबलचक व कोवळी फांदी पाण्यात इतकी खोलवर बुडवली की माझ्या हताश झालेल्या बोटांनी ती फांदी पकडली. मुलांनी नंतर मला उचलून काठावर आणले आणि प्रथमोपचार करून मला शुद्धीवर आणले. म्हणजे इथे त्यांना साक्षात्कार झाले, कोणतरी त्यांना असं भेटायला म्हणजे दिसलेलं आहे प्रकाशामध्ये. 12 वर्षांनी आता मी 17 वर्षांचा तरुण झालो होतो. मी एकदा आई बरोबर शिकागोला गेलो होतो. 1893 सालचा, आता ठीक आहे आपण पुढे सांगते. 1893 सालचा सप्टेंबर महिना होता. त्यावेळी शहरात वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स विख्यात अधिवेशन चालू होते. आई व मी असे दोघे एका हमरस्त्यावरून चालत होतो आणि पुन्हा मला तो अजस्त्र प्रकाशाचा झोत दिसला. म्हणजे त्यांना पुन्हा तोच प्रकाश दिसला. काही थोड्या पावलांच्या अंतरावर एक इसम सावकाश आरामशीरपणे येरझाऱ्या घालीत होता. प्रत्येक
कित्येक वर्षांपूर्वी मला अगदी तोच इसम पाहिल्याचा भास झाला. त्या भव्य अशा सभागृहाकडे तो आला आणि नंतर दरवाज्यातून आत जाऊन नाहीसा झाला. आई, मी ओरडून म्हणालो, तोच तो मनुष्य मी बुडत असल्या वेळी माझ्या जवळ आलेला. आई व मी दोघे त्या इमारतीत शिरलो. तो मनुष्य व्यासपीठावर बसलेला होता. आम्हाला लवकरच नंतर कळले की तो मनुष्य म्हणजे हिंदुस्थानातील स्वामी विवेकानंद. बघा, त्यांना साक्षात्कार कोणाचा झालाय? स्वामी विवेकानंदांचा. आत्मिक शक्तीला गदगदून हलवून सोडणारे त्यांचे भाषण केल्यावर मी त्यांना भेटण्याकरता पुढे सरसावलो. त्यांनी माझ्याकडे पाहून औदार्यपूर्ण स्मित केले, जणू आपली पूर्वीची मैत्री होती. मी त्यावेळी इतका लहान होतो की माझ्या भावना शब्दांनी कशा व्यक्त कराव्या हे मला समजत नव्हते. ते 17 वर्षांचे होते तेव्हा. पण मनात मला असे वाटे की त्यांनी माझे गुरु व्हावे. त्यांनी अंतर्ज्ञानाने माझे मन ओळखले. म्हणजे त्यांनी शब्दात बोलायची गरज पण नाही त्यांना. तरी सुद्धा आता विवेकानंद त्यांना उत्तर देत आहेत. नाही बेटा, मी तुझा गुरु नव्हे. विवेकानंद आपल्या सुंदर भेदक नजरेने माझ्या डोळ्यांकडे खोलवर पाहत होते. तुला तुझे गुरु पुढे भेटतील. ते तुला एक चांदीचा पेला देतील. नंतर काही वेळ थांबून ते पुढे स्मित करून म्हणाले, आज तुला ग्रहण करता येतील त्यापेक्षा अधिक आशीर्वाद हे तुझ्या ओंजळीत ओततील. म्हणजे तुला तुला कल्पना सुद्धा नाही की तुला किती ज्ञान ते देऊन जातील. आणि त्यांचे गुरु हे परमहंस योगानंद झालेले आहेत. नंतर थोड्याच दिवसांनी आम्ही शिकागो सोडले. श्री डिकेन्सन पुढे सांगू लागले, पुढे मला स्वामी विवेकानंद कधीही दिसले नाहीत, पण त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्या अंतर्यामी कधीही पुसला न जाईल अशा रीतीने लिहिला गेला होता. पुष्कळ पुष्कळ वर्षे लोटली. मला गुरु कोणी भेटला नाही. 1925 साली एके दिवशी रात्री मी परमेश्वराची खूप प्रार्थना केली, परमेश्वरा, माझा गुरु मला भेटावा. काही तासांनी एका मधुर संगीताचा मंद आलापांनी मी झोपेतून जागा झालो. माझ्या दृष्टीसमोर देवदूतांचा ताफा हातात बासरी व इतर वाद्ये असा येऊन उभा राहिला. स्वर्गीय संगीताने वातावरण भरून टाकून ती देवदूत मंडळी हळूहळू नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्या प्रवचनाला लॉस एंजेलिस मध्ये मी हजर होतो. म्हणजे योगानंद जिथं बोलत होते तिथं ते जाऊन त्यांना ते प्रवचन ऐकत होते. अगदी प्रथम चीज अशी ती वेळ, आणि आपले प्रवचन ऐकल्यानंतर माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली हे मला कळून चुकले. आता हेच आहे इथं सगळ्यात महत्वाचा प्रसंग. नंतर त्यांनी क्रियायोगाची दीक्षा घेतलेली आहे आणि योगानंदांचे चांगले शिष्य बनलेत. आणि त्यांचा एक नियम होता की क्रियायोग ते दिवसातून 3 वेळा करायचे, आणि हा नियम बरीच वर्ष त्यांनी पाळलेला होता. आता हे संपलेलं आहे इथं प्रकरण. छोटच होतं. हा छोटच होतं, पण ते महत्वाचं होतं थोडस. जास्ती करून ह्याच्यामध्ये असे म्हणजे तिथे मेजवानी होती किंवा लोक भेटायला आलेले त्याच्याबद्दल दिलं होतं ते. आता हे पण सगळं असं काही एवढं महत्वाचं नाही हे प्रकरण. 48 कॅलिफोर्नियामधील एन्सिनिटास मध्ये. गुरुजी, आता हे प्रकरण 48 मी घेत आहे. गुरुजी, आम्ही आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतो. परदेशात आपण गेला असताना आपल्या गैरहजेरीत आम्ही एका एन्सिनिटा मधील आश्रम बांधून काढला. त्या भेटीने आम्ही आपले परत स्वागत करतो असे म्हणून श्री लीन, ज्ञानमाता, दुर्गामा आणि थोडे इतर शिष्य यांनी हसत हसत मला एका फाटकातून आत नेले. दोन्ही बाजूला झाडांची सावली असलेले एका पाय रस्त्यावरून म्हणजे फुटपाथ वरून ते टेकडीवर गेले. नीलवर्ण अशा सागराकडे न्याहाळून पाहणारे एका पांढऱ्या शुभ्र बोटीसारखी एक इमारत पुढे आलेली मी पाहिली.
ती पाहून मी अगदी आश्चर्यचकित झालो. म्हणजे त्यांचा हा जो आश्रम त्यांनी दुसरा बांधलाय, ज्या वेळेला ते 1 वर्ष तिथं नव्हते, त्यावेळेला त्यांचे शिष्य वगैरे सगळ्यांनी मिळून तिथं परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये एक असा नवीन आश्रम तयार केला. त्याच्याबद्दलचं हे सगळं वर्णन आहे. माझ्या तोंडून प्रथम शब्द बाहेर पडेनात, नंतर वाह वाह, फार छान असे शब्द बाहेर पडले आणि नंतर आनंद व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मानवाच्या तोडक्या शब्दांनी माझे समाधान व्यक्त करीत मी तो आश्रम पाहू लागलो. 16 प्रशस्त भव्य अशी दालने, प्रत्येक दालन व्यवस्थित व योजनाबद्ध बांधलेले व सुशोभित ठेवलेले. मध्यभागी एक प्रशस्त सभागृह, तक तख्तपोशीपर्यंत पोचणाऱ्या उंच खिडक्या, सभोवार हिरवळ महासागर व आकाश, पाचू स्फटिक व इंद्रनील मणी अशा 3 रत्नांचे मिश्रण. म्हणजे खूप मोहक दिसत होतं ते. पाचू म्हणजे जी हिरवळ आहे तिथली, त्याच्यासाठी लिहिलंय. स्फटिक म्हणजे महासागराचं जे वातावरण आहे त्याला म्हटलेलं आहे. आणि आकाश, इंद्रमणी म्हणजे तो इंद्रमणी जसं मोहक वाटतं तसं ते आकाश पण तिथलं मोहक वाटतंय असं तो म्हणतो. भिंतीतल्या मोठ्या विस्तवाच्या जागेवरच्या फळीवर ख्रिस्त, बाबाजी, लाहिरी माशे व श्री युक्तेश्वर यांच्या तस्वरी टांगलेल्या होत्या. ते महापुरुष त्या पाश्चिमात्य शांत अशा आश्रमावर आपले आशीर्वाद प्रदान करीत असावेत असे मला वाटते. आता हे त्यांनी कोणी कोणी काय काय त्या ह्याच्यासाठी दिलेलं आहे किंवा कोणी खर्च केला किंवा काय, हे सगळं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. एवढं काय म्हणजे तुम्ही वाचू शकता पुस्तक घेतल्यानंतर. आता तिथं त्यांनी किती म्हणजे खूप छान भजन वगैरे म्हटलेले आहेत. तिथं त्यांनी ईस्टर मध्ये नवीन आश्रमातील हिरवळी म्हणजे जे काही तिथे प्रसंग घडलेले आहेत त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि भजन वगैरे झालंय, कीर्तन. श्री हंसीकर म्हणाले, पौर्वात्य भजने ही अमेरिकेंनी एवढी चांगलीशी समजत नाही. म्हणजे जे काही आहेत आपली भजनं ती त्या लोकांना कळत नाहीत तेवढी. मी उत्तर दिले, संगीताची भाषा जगाची एक आहे. म्हणजे सगळेजण संगीताची भाषा अगदी व्यवस्थित कळू शकतात. ह्या अत्युत्कट भजनातील आत्म्याच्या आकांक्षेचा पडसाद अमेरिकन माणसांच्या हृदयात उठणार नाही असे नाही. म्हणजे जरी त्यांना शब्द कळाले नाहीत तरी ती स्पंदनं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये जो काही परमेश्वराचं पवित्र जे काही आहे भावना तयार होते त्याच्या नावाने, ती सगळी होणार आहे. आता इथं कशी कशी केंद्र निर्माण झाली, कशी वर्ष गेली ते दिलेलं आहे. एवढंच आहे याच्यामध्ये. आणि पुढचं 39वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1940 पासून 1951च्या कालामध्ये जे काही तिथं अमेरिकेमध्ये काम केलेलं आहे त्याबद्दल दिलेलं आहे. तर आपण आता सगळ्यात जे लास्ट मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे की महान हे योगी आहेत. त्यांनी जे इथं थोडस त्यांच्याबद्दल दिलेलं आहे. अमेरिकेमधून जो अहवाल आलाय, ज्या वेळेला त्यांनी समाधी घेतली त्यावेळेचा इथे एक अहवाल दिलेला आहे. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं की क्रियायोगातून किती सुंदर ते आपलं आयुष्य हे करू शकतात. आता त्यांनी समाधी घेतलेली आहे. ठीक आहे. इथे दिले, महान योगी आजीव व मरणोत्तरही, म्हणजे हे त्या एका छापलेलं आहे की 7 मार्च 1952 रोजी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलिस येथे परमहंस योगानंदांनी महासमाधी घेतली.
त्या दिवशी भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय आर सेन यांच्या स्मरणार्थ मेजवानी होती. त्यावेळी परमहंसजी हजर असून त्यांनी आपले भाषण नुकतेच संपवले होते. ह्या महान जगद्गुरूने योगशास्त्राचे महत्व केवळ आपल्या हयातीतच नव्हे तर मृत्यूनंतरही दाखवून दिले. त्यांचे निधन झाल्यावर कित्येक आठवड्यानंतर देखील त्यांचा चेहरा पूर्वीसारखाच तेजस्वी दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर कुजण्याची काही एक क्रिया घडून आली नाही आणि त्यांचा चेहरा अतिविनाशित्वाच्या एका दिव्य तेजाने चकाकत होता. लॉस एंजेलस येथील फॉरेस्ट लॉन मेमोरियल पार्क येथे या महान योद्ध्याचे शव थोडा वेळ ठेवले होते. तेथील शवागाराचे संचालक श्री हॅरी टी रो यांनी सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप संस्थेला एक ॲफिडेव्हिट वजा पत्र लिहिले होते. त्या पत्रामधून पुढील उतारा उद्धृत केला आहे. आता तिथं काय लिहिले बघा. परमहंस योगानंदांच्या मृत शरीरामध्ये सडण्याची एकही खूण दृष्टोत्पत्तीस आली नाही. ही आमच्या अनुभविक निरीक्षणातील सर्वात मोठी विलक्षण गोष्ट होय. मृत्यूनंतर 20 दिवसांनीही त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे विघटन होऊ लागले नव्हते. त्याच्यावर बुरशीसारखे काही चिन्ह नव्हते की त्वचेचे धागे किंवा कोश सुकल्यासारखे काही लक्षण नव्हते. आमच्या शवागारामधील नोंदणी पुस्तकात शरीर अशा तऱ्हेने पूर्णपणे अबाधित राहिल्याचा दुसरा दाखला नाही. ज्यावेळी योगानंदांचे शवागारात आणले गेले तेव्हा ते काम करणाऱ्या माणसांची शवपेटीच्या काचेतून पाहून नेहमीप्रमाणे ते शरीर हळूहळू कुजू लागेल अशी अटकळ होती, म्हणजे अशी कल्पना होती त्या लोकांची, कारण ते नेहमी हे सगळं बघत आलेले आहेत. परंतु आमच्या निरीक्षणासाठी म्हणून ठेवलेल्या त्या शवावर काही दृश्य फरक घडून न येता एकामागून एक असे दिवस जेव्हा जाऊ लागले तेव्हा आमचे आश्चर्य वाढू लागले. योगानंदांचे शरीर एका अतिविलक्षण अशा अविनाशित्वाच्या अवस्थेमध्ये दिसत होते. त्याच्यावर विकार असा काही म्हणून दिसून येत नव्हता. त्यांच्या शरीरातून दुर्गंध असा कधीच आला नाही. मार्च 27 ला ज्यावेळी शवपेटीवरील ब्रांझचे झाकण रीतसर लावले त्यापूर्वी योगानंदांचे शरीर जसे दिसत होते तसेच ते 7 मार्चला म्हणजे 20 दिवसांनी पण तसेच दिसत होते. आढळून आलेले होते. शरीरावर काही एक फरक झालेला दिसून आला नाही. त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या रात्री ते जसे ताजेतवाने दिसले तसेच ते 27 मार्चला दिसले. 27 मार्चला असे सांगण्यासारखे कोणतेही कारण नव्हते की त्यांच्या शरीरावर भौतिक विघटनाचे कसलेही चिन्ह दृष्टीगोचर व्हावे. या कारणास्तव आम्ही पुन्हा जाहीरपणे नमूद करतो की परमहंस योगानंदांच्या बाबतीत आम्हाला एक विलक्षण अनुभव आला आहे. आता त्यांच्याबद्दल महासमाधीबद्दल जे दिलेलं आहे. ईश्वरावरील प्रेम आणि मानव जातीची सेवा यांचे आदर्श परमहंस योगानंदांच्या जीवनातून पूर्णपणे व्यक्त झाले आहे. त्यांच्या जीवनाचा बहुतांश भाग जरी भारताबाहेरच गेला असला तरीही आमच्या महान संतांमध्ये त्यांचे अनन्य स्थान आहे. त्यांचे कार्य निरंतर विस्तारत चाललेले आहे. अधिक तेजस्वीपणे सर्वत्र लोकांना परमात्म्याच्या तीर्थयात्रेत आकर्षित करते. तर हे इथं संपलेलं आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इतके दिवस तुम्ही ऐकून घेतलं. धन्यवाद थँक्यू. नूतन मॅडम, तुमचे सुद्धा कार्यक्रम घेतल्याबद्दल. सर्वांचेच, अमृता मॅडम, सुलक्षणा मॅडम, परत पल्लवी मॅडम आणि नूतन मॅडम, चौघींच्या टीमने हे काम पूर्ण केलेलं आहे. खूप खूप चौघींचेही धन्यवाद. आणि मोठं ग्रंथच होता तो पुस्तक, म्हणजे त्याला जास्त दिवस लागले पण तुम्ही ते पूर्ण केलेलं आहे. खरंच तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता जिथे हे साधक आहेत त्यांचेही धन्यवाद. शेवटपर्यंत किती थोडे साधक उरले बघा. आणि हो. कित्येक ऍक्च्युली प्रोग्राम जरा जास्त चाललेत आपले आता. रोज 4 प्रोग्राम सुरू आहेत. सकाळी पहाटेचा सुरू आहे, नंतर 6 ते 7 योगासनाचा आहे. आजच मला रिक्वेस्ट आल्या, मॅडम 6 ला योगासन आहे, लवकर संपवा. आपल्याला उशीर झाला, 2 दिवस मॅनेज झाला नाहीये टाइम.
उद्यापासून स्ट्रिक्टली आपण 5:15 5:30ला ध्यान सुरू करून 6च्या आत संपवायचंच. तर नंतर 6 ते 7 आपला योगासनं झाला की हा आहे 4:30 ते 5:30 आणि परत रात्रीचं 10 ते 10:30 ओंकार साधना आणि शिवाय सण आणि हो स्वच्छता हो. करावा लागणारा सण. दिवाळीची स्वच्छता, नवरात्रातली स्वच्छता ही सुरूच करायची असते. नवरात्र सुरू झालं की नवरात्राच्या आधीपासूनच आपण स्वच्छता करतो. मी मात्र काय करते, मी स्वच्छता नवरात्रीत करते. आता काल घट काही बसत नाहीत, पण स्वच्छता पाहिजे म्हणून मग काल मी केलं, बरं नाही तरी बऱ्याच स्वच्छता. माझ्या कामवालीला मी सांगत नाही, कारण उपवास असतात. आपण या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. तर मग तिचा उपवास झाला, सोडला 2-3 दिवस आराम झाला की मग मी दिवाळीची स्वच्छता तिच्याकडनं सुरू करते. तर तुम्ही पण खूप छान पद्धतीने घराची स्वच्छता करा. हे मला महत्वाचं सांगायचं आहे. घराची स्वच्छता केली की आपोआप ऊर्जा फिरायला लागतात आजूबाजूला. ज्या काही साठलेल्या आहेत, त्या ऊर्जा खेळत्या राहतात. त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. आणि सणाचं सगळ्यात महत्व जे आहे ते स्वच्छतेलाच दिलं पाहिजे आपण. बाकी काही करण्यापेक्षा पहिली स्वच्छता. ती झाली तर पुढच्या गोष्टी, नाही तर नाही. आणि कपडा लत्ता या दिवाळीला इन्व्हेस्ट करू नका. सगळं जे शिकत आहात थोडं थोडं इम्प्लिमेंट करायचा आपल्याला प्रयत्न. आपण कमी करायचे कपडे, कोणाची तरी दिवाळी साजरी करायची. असं काही त्याला बघूयात, मार्ग देता आला तर. तर एक 18 लोक येतात, तुम्ही आणि मी सोडलं तर 16 साधक आहेत. तर मला असं वाटतं उद्याचे दिवस सुट्टी घ्यावी दुपारच्या कार्यक्रमाला आणि परवापासून करावं सुरू. म्हणजे तुमचं काही काम वगैरे असेल तर, कारण पुराण वाचन एक फ्रेश पासून तुम्ही अटेंड करायला लागा. आणि श्रीदेवी भागवत पुराण आहे, भगवती म्हटलं मी, पण श्रीदेवी भागवत पुराण भगवती देवी बद्दलच आहे. आणि हे मुद्दाम घेतेय मी नवरात्र असल्यामुळे, आणि मग नंतर पुढचं घेईल. आणि सुचेता मॅडम पण घेणार आहेत. असं बघू आपले किती 3-4 पुराण होतात का, सगळे तर शक्य नाहीये. तर जेवढं होईल तेवढं होईल. कोणाला काही विचारायचं आहे का? मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महत्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत, रेकॉर्ड केले आहेत. ते सर्वांनी सुरुवातीचं 5-10 मिनिटाचं रेकॉर्डिंग ऐकावं. कारण बरेच कमी लोक होते, 2-3-4च लोक होते. तर ते ऐका तुम्ही, मुद्दाम मी रेकॉर्ड केलेलं आहे. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या द्या. मासिकासाठी तुमच्या विशेष काही असतील तुमचे अभिनंदनास्पद कार्यक्रम, काही तुमचं कौतुक झालं असेल, तुम्हाला कोणाचं करायचं असेल तर जरूर फोटो द्या, मेसेज द्या, तुमच्या पाककृती द्या, तुमच्या कलाकृती द्या. आणि मासिकात आपण ते नक्कीच देऊ. काही क्रिएटिव्ह वर्क असेल तर, काही तुम्ही केलं असेल तर नक्की द्या. कविता नूतन मॅडम, दीपाली मॅडमनी पाठवलेलंच आहे बरंचसं. तर मी हळूहळू करणार आहे, कारण आता मी करते एकटी, त्यामुळं जरा वेळ लागेल. पण मी असं करते, आता आज देणगीचं पाठवलंय ते चेक करून घ्या देणगीचं सगळ्यांनी. काही कमी जास्त असेल तर मला सांगा, म्हणजे मी पावत्या करणार आहे उद्या. आणि उद्या मी सगळं हे शुभेच्छांचं कम्प्लीट करून पोस्ट करेल. त्याच्यात तुम्हाला द्यायच्या तर जरूर आज मेल करा secretary.vihangamवर. आणि मग ते झालं की मी लेख घेते करायला. काही लेख आलेले आहेत माझ्याकडं, प्रवास वर्णनांचे, लाईट बिंगचं काम आणि माझं मनोगत कोणी कोणी करायचंय तर साधकांनी करायचंय. पहिलं विहंगमनी काय माझ्या जीवनात बदल केले, किंवा आपला हा जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा आहे अंक. जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये काय कार्यक्रम झाले, त्यातनं आपलं काही बदललं का? जसं आपण श्रावण भाद्रपद 30 जणांना काउन्सिलिंग केलंय 2 महिने, आणि त्यांचे 3-3 प्रॉब्लेम वर वर्क केलंय. त्यात तुमचे प्रॉब्लेम झाले, खूप मोठे मोठे प्रॉब्लेम पार पडलेले आहेत काही जणांचे. आणि ते मनोगत तुम्ही देऊ शकता. लाईट बिंग म्हणून काय तुम्ही काम केलं ते मनोगत देऊ शकता. अशी तुमची मनोगत जरूर द्या. ज्यांनी कार्यक्रम घेतले त्यांची मनोगत द्या. कार्यक्रम घेताना काय विशेष अनुभव आले, काही सहल केले असतील तुम्ही, त्या सहलीबद्दल लिहा. एखादं पान लिहा, एखादा फोटो देऊन एखादा पॅरेग्राफ लिहा. लिहायला सुरुवात करा. क्रिएटिव्ह आहे ना ते वर्क, म्हणजे स्वादिष्टान चक्राचं ऍक्टिव्हेशनच होणार आहे त्याने. तर या गोष्टी मुद्दाम आपण करतो वासिकामध्ये. त्या निमित्ताने आपलं पेन डाऊन होतं, आपले विचार होतात, आपला मनोमय लेअर, बुद्धिमय लेअर, विज्ञानमय लेअर याला आपण चालना देतो.
आणि एक हायर आणि हायर ऊर्जेवरही जातो. तर लवकर करा, डेट तर निघून गेलीये पण तरी अजून माझं व्हायला वेळ लागेल. तर तुम्ही देऊ शकता मला. मेल केलं तर जास्त सोपं पडेल मला लगेच मासिकात इन्क्लूड करायला. कोणाला काही म्हणायचंय का सुलक्षणा मॅडम? तुम्हाला हो, 3 दिवस पुरणार आहेत का याला, सौंदर्य लहरीला? पुरतील ना मॅडम, करेल मी पुरतील? बरोबर. हो, काय अर्थच अच्छा, सांगायचा 4 का? देऊ तुम्हाला का 4 देऊ? नाही चालेल ना, मला 3 दिवसात जास्ती ठीक वाचावं आहे. लागेल, 5-10 मिनिटं. हम्म. काय म्हणत होता? मॅडम, माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. हा, सांगा की. योगी कथामृताचा एक्सपिरियन्स सांगायचा. थांबा, व्हिडिओ ऑन करा की सांगायला. हो.